इथे टायमर सेट केलाय. अंपायर सिग्नल मार्च ऑन. पहिला बॉल कपिलचा अगदी ऋषिकेशसाठी. पहिला हाफ ट्रॅकर अगदी आपण पाहताय त्याला कट करायचा प्रयत्न करत होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणि विकेट हॅट्रिक साठी केतन बडेकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी मॅच चालू होण्याच्या अगोदरच कॅश प्राइज या ठिकाणी लागली जाते. मान्यवर या ठिकाणी ना क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आलेत. प्रत्येक खऱ्या अर्थानं इथे अगदी आपण पाहतोय एज घेऊन पाठीमागे बॉल निघालाय. फ्लाइंग स्लीपला त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळालं. तोपर्यंत एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. त्या ठिकाणी बॅटरला बॉल लागलाय का? पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जा लगेच. या ठिकाणी बॅटरला थोडीशी दुखापत झाली आहे. त्या ठिकाणी पाणी घेऊन जा लगेच. आणि जास्त दुखापत असेल तर आपण बाहेर या. नवीन फलंदाज पाठवा आतमध्ये. चला बॅट्समन या ठिकाणी सज्ज झालेत बॅटिंग करण्यासाठी. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. अकाउंट इथून ओपन झालंय. प्रथम बॅटिंग करत असताना जय खांबा या श्री गणेश गिरवले टीमचा आपण पाहताय 1 या धावसंख्येनं. पहिला बॉल आलेला इथून निर्धाव. त्यानंतर अगदी आपण पाहायला गेले तर एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळाली. इथे अगदी आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप व्हाईट बॉल. आमचे जीवन सर सांगतायत एक्स्ट्राची धाव इथून मात्र धावफलकावरती ॲड केली जाईल. एका धाब्याने जर पाहायला गेलं तर धावफलक आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धाबा या धावफलकावरती आहेत. अगदी गेले 3 रात्री ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला. आपली ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल पाठवले बॉलला अगदी मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. इथे ताकद झोकत असताना हा नजाकत भरा स्ट्रोक आलाय. फलंदाज वेदांच्या बॅटमधून षटकार. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. थँक्यू डीजे. थँक्यू धन्यवाद डीजे. दाबा धाव फलकावरती अगदी आपण पाहता 8 धाबा. वाकस ट्रॉफी 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहताय. ही रजनी स्पर्धा. आणखीन एक व्हाईट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. चला नो आर्ग्युमेंट. पंचांची कोणताही प्रकारचा वाद घालू नका. पंचांचा डिसिजन हा फायनल असणार आहे. इथून मात्र आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राचे धाव इथून धावफलकावरती ॲड होईल. धावफलकावरती आपण पाहताय 9. अगदी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गिरवले टीमचे आपण पाहताय टॉस जिंकला. कोणताही खऱ्या अर्थानं विलंब न करता कॅप्टनने लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे कपिलचं. आणि कपिलच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय आत्तापर्यंत जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. अगदी 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा कपिल. शॉर्ट बॉल होता पाठवलंय पुनश्च एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. हा आणखीन एक बिग हिट बिग षटकार आलाय वेदांच्या बॅटमधून. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार. चौकार आहे. एक बाउन्स घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेला. चौकार. एक बाउन्स घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. त्या ठिकाणी आमचे आयोजक देखील आहेत. ते आम्हाला सांगतायत की ते चौकार आहे. 4 धाबा धावफलकामध्ये ॲड होतील. 4 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय 13 धाबा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग इथून चालू आहे वेदांत.
आणि इथे अगदी आपण आता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे चेक करणार आहोत हा षटकार आहे की चौकार आहे. आणि ते चौकार आहे. वन बाउन्स चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सर चौकार आहे या 4 धावा धावफलकामध्ये ॲड केल्या जात आहे. धावा धावफलकावरती आपण पाहताय 13. पहिलं षटक प्रगतीपथावरती एक कपिल. सेकंड गेंदवरती आपण पाहताय वेदांत. एक वेगवान सुरुवात आपल्या टीमला देत असताना एक फ्लाइंग स्टार्ट देत असताना वेदांत आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक बॅटिंग अगदी पहिल्या 2 चेंडूवरती. पहिला चेंडू निर्धाव खेळून काढला होता ऋषिकेशने. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली होती. त्यानंतर आक्रमणाला सुरुवात झाली आहे P1च्या पहिल्या षटकामध्ये. हा फटका चांगला आहे. यावेळी कव्हर मधून बॉलला काढलाय. डीप मध्ये चाललाय बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार वेदांतच्या बॅट मधून. हॅलो इथे मात्र अगदी चौफेर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतो वेदांत. अगदी 2 बॉल 1 षटकार अगदी आपण पाहतो मिड विकेटला आला. त्यानंतर अगदी स्क्वेअर लेगला 1 चौकार आणि त्यानंतर अगदी कव्हरला इनफिल्डला क्लिअर करत असताना हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावा धावफलकावरती. त्यातली 1 धाव जर पाहायला गेलं तर अगदी ऋषिकेशच्या बॅटमधून आले आणि 2 अव्वांतर आलात आणि बरोबरी सर्व धावा या बॅटिंग करत असताना वेदांतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी KTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते आहे. आमच्या अजिंक्यजी पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहे आमचे जितेश आणि तीनही कीच आमचे तिन्ही कॅमेरामन त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. KTC लाईव्ह म्हटलं ना की इथे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 17 धावा या धावफलकावरती आहेत. बिनबाद 17 धावा. आणि नक्कीच KTC लाईव्ह म्हटलं ना की आता भरपूर चर्चेमध्ये आलेली ही वाहिनी आहे आणि खऱ्या अर्थानं डेच्या एक स्पर्धा करून खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा आपल्या घरची स्पर्धा करण्यासाठी उपस्थित झाले. थोडंसं तारंबळ उडालं परंतु आता थोड्याच वेळामध्ये सेट होईल. KTC लाईव्ह क्लॅरिटी आणि क्वालिटीसाठी ओळखली जाते. सध्या फार चर्चेमध्ये असलेली वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या चला टाइमपास नको आहे. टायमर या ठिकाणी सेट झाला. ऑफिशियल त्या ठिकाणी चेक. सर इथे आपण थोडंसं पाहुण्यांच्या शुभ सन्मानाच्या दिशेने जातोय. अगदी आपण बघू शकाल सन्मान्य आदरणीय आमचे चेतनदादा मिनमिने इथे उपस्थित आहे. तर दादांचा हेतुजित मानाने शुभ सन्मान इथे केला जातोय आणि हा शुभ सन्मान आमचे आदरणीय भास्करदादा कामरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. भरपूर मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. थेट माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित हा वाकड चषक 2025ची चर्चा मात्र खरं तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे आणि आपण दादांचा शुभ सन्मान याच दरम्यान इथे या व्यासपीठावरती करतोय. अगदी माईच्या आपुलकीची प्रेमळ शाल देऊन मात्र नक्कीच दादांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. तदनंतर आपण अजून एक छोटासा शुभ सन्मान करतोय. आमचे अजयदादा गायकर देखील इथे उपस्थित. तर दादांचा हेतुजित मानाने शुभ सन्मान इथे केला जाईल आणि हा शुभ सन्मान आपण बघू शकतोय ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण वाकस ट्रॉफी खरं तर ऑर्गनायझिंग झालेली आहे. आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच दादांचा शुभ सन्मान तिथे होत असताना आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान इथे विकेट आली आहे. एक मोठी विकेट आपण पाहताय. फलंदाज इथून परतताना आपल्याला पाहायला मिळेल ऋषिकेश. तदनंतर आपण अजून एका छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने वळतोय. अगदी आपण बघू शकाल इथे आमचे आदरणीय अगदी आमचे नथुराम दादा जाधव देखील इथे उपस्थित आहेत. तर दादांना देखील विनंती करेन की आपला देखील एक हेतुजित मानाने शुभ सन्मान केला जातोय.
आणि हा शुभ सन्मान या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेशदादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे विकेट आली आहे ऋषिकेशची विकेट. इथे मात्र लोअर फुल टॉच पाडल स्वीप करत असताना बॉलला पाठवलं डीपमध्ये. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे त्या फटक्यासाठी. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धावफलकामध्ये ॲड केली जाते. 18 धावा धावफलकावरती आहेत. मिथून आलाय तिसऱ्या क्रमांकावरती आणि गोलंदाजी ट्रॅकवर. सर थोडासा वेळ घेतोय. अजून एक आपण छोटासा शुभ सन्मान करतोय. आमचे आदरणीय चिंतामण दादा शेळके इथे उपस्थित आहेत. तर दादांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आणि हा शुभ सन्मान आपण बघायला आमचे सन्माननीय विद्यमान मंगेशदादा पवार यांच्या शुभासे मात्र नक्कीच होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे फटका फसला होता, हवेमध्ये होता, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. अगदी सोपा झेल होता. पाठीमागे जात असताना आबीनं चुकी केली आहे. हा झेल इथून ड्रॉप झाला आहे आणि हा झेल ड्रॉप झाल्यानंतर इथून अगदी आपण पाहताय धाबा इथून एकवटला जात आहे. ती फक्त सिंगल. आणि झेल तुम्ही कोणाचा सोडला आहे? खऱ्या अर्थानं ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अगदी आक्रमक सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली आहे त्या वेदांना इथून जीवदान मिळालं. चांगला बॉल, परंतु पंच सांगतायत वाईड आहे. ऑफस्टम्पच्या अगदी बाहेरून जाणारा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राची धावफलकामध्ये ॲड केली जाते. धावफलकावरती आपण पाहू शकता इथून 1 बाद 20 ही धावसंख्या. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा फुल टॉस समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला. मोठा चेस फिल्डरसाठी बॉल जाईल सीमा पार. लॉंग ऑफला आलाय. हा चौकार. चेक. नक्कीच आपण अजून एक छोटासा शुभ सन्मान करतोय. आमचे आदरणीय शांताराम भाऊ मिरकुडे यांचा हेतुजित मानाने शुभ सन्मान मात्र नक्कीच आमच्या आदरणीय मंगेशदादा यांच्या शुभासे मात्र नक्कीच होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गो टू दी कॉम्बॉक्स. इथे चौकार आलाय फलंदाज मिथूनच्या बाटमधून. आणि या चौकारानं आपण पाहू शकता धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 24 धाबा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आता सर्व काही चांगलं चालू होतं. मी तर म्हणेन बडबड टीमसाठी गोलंदाजी करत असताना हेमनच्या बाद पुन्हा एकदा फुल टॉस. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. इथे मात्र झेल कॅरी झाली आहे. आणि पंच सांगतायत की विमरसाठी या ठिकाणी हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेण्यात आला. सर बॅटिंगचा रिव्ह्यू आहे का? पंचांचा रिव्ह्यू ओके. चेक केलं जाईल KTC लाईव्हच्या माध्यमातून. टेक्निकल रूममध्ये आपण पाहताय जितेश जे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि आता इथून मात्र चेक केलं जात आहे प्रत्येक अँगलनं. खऱ्या अर्थाने इथं चेक केलं जाईल. ज्याच्या क्वालिटी आणि क्लॅरिटीची सातत्यानं चर्चा राहिली आहे ती KTC लाईव्ह या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करते आहे. आपण पाहताय वाकस ट्रॉफी 2025. आणि ते नो बॉल आहे. विमर आला. अगदी हाईट फॅक्टर या बॉलवरती पाहायला मिळाला. मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाही. आणि अगदी आपण पाहताय इथे झेल देखील कॅरी केली होती. क्षेत्ररक्षकानं अगदी कमालीचे एफर्ट्स दाखवले होते परंतु नो बॉल आहे. आणि नो प्लस आपण पाहू शकता नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती ॲड होतील. धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 26 धावा. एक चुकीचा बॉल इथून डिलिव्हर्ड झाला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. वेदांच्या बाटमधून आणखीन एक षटकार. षटकारानं धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 32 धावा या धावफलकावरती आहेत. हेमनवरती आक्रमण केलं. एक खराब बॉल इथे डिलिव्हर्ड झाला आणि त्याच्यानंतर फ्रीटच्या बॉलवरती हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक जबरदस्त माहिती हिट वेदांना इथे या ठिकाणी आपण पाहतोय जीवदान मिळालं होतं. त्या ठिकाणी आभीनं मला असं वाटतं कॅच सोडली होती आणि तो झेलची किंमत आता मोजावी लागते संपूर्ण बडबड टीमला. आणि मंगेशदादा पवार यांच्या बॅनरवरती जर का चेंडू या ठिकाणी आदलला तर सन्माननीय केतनजी बडेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज 1000 रुपयाचं कॅश प्राईज. दरम्यान या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय.
आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहू शकता अगदी 32 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच आहे आणि इथे 32 धावा अगदी तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला फलंदाज अगदी लवकर परतला ऋषिकेश. अगदी आपण पाहतोय दुखापत झाली होती पहिल्याच बॉलवरती. आणि नक्कीच सर आपण इथे अजून एका छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने जातोय. आपण बघू शकाल सन्माननीय आदरणीय आमचे नरेश दादा उनियाल हे मात्र इथे उपस्थित आहेत. तर दादांचा हेतुजित मान आणि शुभ सन्मान इथे केला जातोय. आणि हा शुभ सन्मान करत असताना आपण बघाल या स्पर्धेचे अगदी खरं तर प्रमुख आयोजक आपण बघू शकतो आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच दादांचा शुभ सन्मान केला जाईल. तर दादांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपला एक छोटासा शुभ सन्मान जो केला जातो तो आपण स्वीकार करायचा आहे. आणि नक्कीच प्रकाश मी तुला थोडं थांबवतो. ही स्पर्धा अगदी पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ना, तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल. पुढच्या वर्षी अगदी काहीतरी नवीन घेऊन येणार. वाकचकरांचं आयोजन म्हटलं ना की प्रत्येक वर्षी काहीतरी तुम्हाला नवीन पाहायला मिळतं आणि या आयोजनामध्ये प्रत्येकाला आणि पुढच्या वर्षी नक्कीच बाईक असणार आहे. मंगेशदादा पवार यांची ही स्पर्धा आणि पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक. लोअर फुलटॉस लॉंग लेगला बॉल चाललाय सीमा पार ही ते आलाय चौकार. आणि सर आपण अजून एका छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने जातो. आपण बघू शकाल आमचे माननीय श्री वैभवदादा जाधवार इथे उपस्थित आहेत. तर दादांना विनंती असेल की आपलाही एक यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे होतोय. आणि हा शुभ सन्मान करत असताना आपल्याला पाहायला मिळतील आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच दादांचा शुभ सन्मान केला जाईल. अजून एक छोटासा शुभ सन्मान आपण करतोय. आमचे माननीय श्री सेल्विनदादा रोझारिया हे देखील इथे उपस्थित आहेत. तर दादांना विनंती असेल की आपण यायचं. आपला एक यथोचित मानाने शुभ सन्मान केला जाईल. आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी आपण बघू शकतोय आमचे सन्माननीय विद्यमान मंगेशदादा पवार यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान इथे केला जातोय. तदनंतर आपण लगेच वळतोय कंटिन्यू सामन्याकडे. तिकडे जोडले जातात आमचे साथी समालोचक नक्कीच आमचे सर. थँक्यू प्रकाश. आपण पाहता या ठिकाणी ऑन गोईंग मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी तिसऱ्या षटकामध्ये बडबल टीमकडनं एक यंगस्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश. आणि त्याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं ना तर इथे मात्र चांगली कामगिरी चालू आहे तिसऱ्या षटकामध्ये. चेक. तर सर आपण अजून एका छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने जातोय. आपण बघू शकाल आमचे सन्माननीय आदरणीय आशिष दादा कणसे इथे उपस्थित आहेत. तर दादांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपला एक यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे केला जाईल. आणि सन्माननीय सचिनदादा धुले यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. दादा आपला देखील वाकच ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. दरम्यान इथे चौकार आला सर बाईटच्या स्वरूपामध्ये आहे का बॅट करत आहे. ओके बॅटच्या साह्यानं आज चौकार. ओर टू प्रकाश. नुकतंच आपण बघाल अगदी
अगदी आपण अजून एका छोट्याचा शुभ सन्मानाच्या दिशेने जातोय. आपण बघाल आमचे सन्माननीय आदरणीय आमचे अमित शेठ गुप्ता हे देखील इथे उपस्थित आहेत. तर शेठना विनंती असेल की आपण देखील यायचं आपला एक यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे केला जाईल. ओ टू दी कॉम्बॉक्स. सर 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 1 मिनिट मॅच थांबवा सर. सर ओव्हर समाप्त झाले. षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर एक डॉट आले, त्यानंतर सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर एक व्हाईट बॉल आला आणि त्याच्यानंतर एक डॉट बॉल आला. तीन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती आपण पाहताय 42 धावा. थोडंसं मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी चालू आहे, त्याच्यामुळं मॅचकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. परंतु जाऊया परत. अगदी आपण बघू शकाल याच दरम्यान जर बघायला गेलं तर जी आपण ही स्पर्धा बघतोय आणि या स्पर्धेचे जे थीम सॉन्ग आपल्याला खरं तर नक्कीच पाहायला मिळत आहेत. जे थीम सॉंग्स ज्यांनी गायलेले आहेत असे आमचे लाडके सिंगर आपण बघू शकतोय. आमचे माननीय श्री MK सिंगर मात्र इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि नक्कीच दादांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत करणार आहोत. आणि नक्कीच दादांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपला एक यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे केला जाईल. आणि हा यथोचित मान आणि शुभ सन्मान मात्र आपण बघू शकतो आमचे सन्माननीय विद्यमान मंगेशदादा पवार यांच्या शुभासे मात्र नक्कीच केला जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या व्यक्तिमत्वांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान मात्र याच दरम्यान या व्यासपीठावरती होत असताना आपल्याला बघायला भेटेल. तदनंतर आपण जाणार आहोत कंटिन्यू सामन्यामध्ये. तिकडे जोडले जात आहेत आमचे साथी समालोचक नक्कीच आमचे सर. थँक्यू. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे आपण पाहता 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आहे. 3 षटकांमध्ये धावफलकावरती 42. 1 विकेट इथून मात्र गमावले. प्रथम बॅटिंग करत असताना जय खांबा श्री गणेश गिरवले टीमनं. डिसिजन अगदी आपण पाहायला गेलं ना, जसं टॉस जिंकला होता लगेच डिसिजन बॅटिंग करण्याचा त्यांनी घेतला होता. आणि बॅटिंग करत असताना आम्ही हा डिसिजन का घेतला, चला स्पीडअप करा सातत्यानं सांगितलं जातं. या ठिकाणी टायमर सेट केला आहे आणि ज्यावेळी आमचे ऑफिशियल सांगतील मग त्यावेळी असं कोणतेही इथे ऐकलं जाणार नाही की मग आम्ही वेळेमध्ये होतो किंवा आमचे बरोबर षटकं इथे समाप्त झाले. 5व्या षटकामध्ये ज्यावेळी तुमचा फलंदाज आतमध्ये येईल 30 सर्कलच्या, त्यावेळी तुम्हाला समजेल. चला 12 प्रतिनिधी यावेळी अगदी कॉपी बुक स्टाईलनं बॉलला पाठवलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्कोअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे गुडघे टेकून हा षटकार ठोकलाय फलंदाज मिथुननं. एका एनने आपण पाहताना वेदान आक्रमण करतो. आता मिथुन देखील सांगतोय मितुल आहे आणि मितुल देखील सांगतोय मी देखील किती वेळ शांत बसणार, मी देखील आक्रमक बॅटिंग करू शकतो. अगदी आपण अजून एका छोट्याचा शुभ सन्मानाच्या दिशेने जातो. आपण बघाल सन्माननीय आदरणीय आमचे सचिन दादा धुळे इथे उपस्थित आहेत. तर दादांना विनंती असेल की आपण यायचं आपला एक यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे केला जाईल. आणि हा शुभ सन्मान आपण बघू शकाल आमचे श्रीमान मंगेशदादा पवार यांच्या शुभासे मात्र नक्कीच होत असताना बघायला भेटेल. पुनश्च एकदा त्याच रिझनमध्ये अगदी बैठक शॉट खेचायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट अगदी व्हेरी डेंजरस असते परंतु ते डायरेक्ट हिट होत नाही आहे. फलंदाज अगदी पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला आहे. धावफलकावरती तुम्ही पाहू शकता अगदी 59 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज हर्षल 4थ्या षटकामध्ये आपण त्यांना पाहू शकता. गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला. इथे मिस टायमिंग हवेमध्ये झेल कॅरी झाली आहे. आता ॲग्रेशन दाखवत आहेत चेंडू आणि स्वतः पुरस्कार देत भाई गडगे त्यांनी मात्र आज झेल कॅरी केला आहे. त्यांनी सांगितलं की आता मी जबाबदारी घेतो आणि 40+ आहेत
खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्यांनी इथे झेल कॅरी केला आणि इथे मोठी विकेट आली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. आपण पाहत आहे बाद झाला वेदांत. अगदी जर पाहायला गेलं ना तर 11 बॉलमध्ये तब्बल 25 धाबा त्याने अगदी वैयक्तिक इंडिव्हिज्युअल या ठिकाणी बनवल्यात. एक चांगली इनिंग, एक चांगला स्टार्ट आपल्या टीमला त्यानं मिळवून दिला आणि त्यानंतर अगदी आपण पाहत आहे. चला बॅट्समन पाठवा लगेच, विलंब करू नका, जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 4थ्या क्रमांकावरती आपण पाहत आहे दीपेश. 49 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज इथून बाद झालेत, माघारी परतलेत गिरवले टीमचे. जय खांबा श्री गणेश गिरवले या नावाने यह संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे आपण पाहत आहे याच विभागामधील, याच परिसरामधील भडबल संघ आपल्याला त्यांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतोय. अगदी 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 49 धावा धावफलकावरती आहेत. 4थ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रू मिळवून देत असताना हर्षल आपल्याला पाहायला मिळाला. विकेटची गरज होती. इथे मात्र ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नाही आहे. अगदी आपण पाहतोय पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग तोपर्यंत एकच धाबेतून कंप्लीट होईल. एका धाबेने अगदी अर्धशतक इथून टीमचं कंप्लीट झालं आहे. गिरवले टीमचं 50 धाबा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अगदी आपण पाहताय वाकस ट्रॉफी 2025 भव्य आणि दिव्य रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात या मुख्य व्यासपीठावरतून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेशदादा पवार. इथे मात्र पाडल स्वीप केलाय, फटका चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखून एक षटकार आलाय. फलंदाज मितुलच्या बाटमधून काय दर्जेदार इनिंग साकारली जाते गिरवले टीमच्या या फलंदाजांकडून. हे बघा वेदांत बाद झाला, तो आक्रमक बॅटिंग करत होता परंतु कोणतंही प्रेशर घेतलं नाही. एक धाव आली, मितुल आला स्ट्राईकवरती आणि त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. गोलंदाजांवरती आक्रमण आणि खऱ्या अर्थानं आक्रमणच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत संघाची धावसंख्या इथून जर पाहायला गेलं तर अगदी 56 धावा या धावफलकावरती आहेत. 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय खांबया श्री गणेश गिरवले या टीमचे आपण पाहताय. सेकंड मॅच आजच्या रात्रीतील आपण पाहताय. या रजनीची ही 3री रात्र आहे आणि गेले 3 रात्री ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला ते आमचे प्रकाश सर या ठिकाणी आपण पाहताय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या साथीनं. परंतु हा फटका गॅपमध्ये जाईल सीमा पार. आणखीन एक वार आलाय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आले. एकंदरीत या षटकामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. या षटकामध्ये धाबा खर्च केल्यात गोलंदाज हर्षलनं तब्बल 20 आणि 1 विकेट त्यानं मिळवले. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आता आक्रमक होईल का की इथून मात्र या शेवटच्या षटकामध्ये जी धावगती अगदी वेगानं पुढे सरकते तिला थांबवण्यामध्ये यश येईल बडबल टीमला. कारण की ज्या नावासाठी बडबल टीमची ओळख आहे, ज्याची गोलंदाजी खऱ्या अर्थानं प्रमुख अस्त्र आहे, ती बडबल टीम आता थोडीशी इथे मागणी कामगिरी करत असताना, गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी तब्बल 4 षटकांमध्ये पाहायला गेलं तर 62 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज इथून परतलेत माघारी, परंतु 3ऱ्या क्रमांकावरती मितुल आणि त्याच्या साथीनं 4थ्या क्रमांकावरती दीपेश या डावाला सावरत असताना, या इनिंगला डेव्हलप करत असताना, बिल्डअप करत असताना एक पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप झाली आहे आणि त्या पार्टनरशिपची खऱ्या अर्थानं गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहत आहे अविनाश आलाय शेवटच्या षटकामध्ये. 5वं षटक प्रगतीपथावरती. स्लॉगरच्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साईडला मारायचा होता, व्यवस्थित टायमिंग नाही आहे. अगदी आपण पाहताय डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची आहे. इथे मात्र फेकी थोडीशी अगदी पाहायला गेल्यानंतर वाईट होती आणि त्या ठिकाणी किपरनं देखील बॉल कलेक्ट करणं फार गरजेचं होतं आणि इथे मात्र धाव दुसरी देखील कंप्लीट झाली. या 2 धावा धावफलकामध्ये आपल्याला ॲड होताना पाहायला मिळतील. म्हणजे या 2 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहू शकता. 64 धाबा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहतोय 2 धाबा, दुहेरी धाव पाहायला मिळाली. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, प्रयत्न झाले परंतु त्यांच्या प्रयत्नांना आलाय. प्रयत्नांना आला यश. इथे झेल कॅरी झाला आणि फलंदाज
इथून परतताना आपल्याला पाहायला मिळेल दीपेश काय झेल संघांना आहे स्पर्धेमध्ये प्रवेश कर्जत खालापूर ठाणे जिल्ह्याचा समावेश अजिंक्य पवार दादाचं योगदान आहे हो रोशनाई डीजे काय अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडलाय कपिलनं कपिल जोमटे आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं आणि भडबल संघाची ओळख आहे कपिल जोमटे म्हटलं की भडबल टीमची ओळख अगदी कपिल जोमटे याच नावानं होती तो कपिल जोमटे अगदी आपण पाहता या ठिकाणी चांगली फिल्डिंग करत असताना अगदी स्वतःला स्ट्रेच करत असताना हा झेल त्याने कॅरी केला थोडासा कठीण होता झेल परंतु त्याने सोपा बनवला कारण की धाबांचा आलेख जर पाहायला गेलं ना तर अगदी वेगानं पुढे सरकती आहे प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गिरवले टीम आणि तिला आता रोख लावणं फार गरजेचं आहे शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमीत कमी धाबा येणं इथून मात्र गरजेचं राहील भडबल टीमसाठी आणि ते मात्र फिल्डिंगमध्ये आता मात्र चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे भडबल टीमकडनं 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला करण पुन्हा एकदा ऑन साईडला गॅपमध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग चांगली आहे स्ट्रेट केलंय स्वतःला अगदी हवेमध्ये उंच उडी मारत हा झेल इथून मात्र हा बॉल इथून मात्र कॅरी केला रोहित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला 2 धाबा पुनश्च एकदा कंप्लीट झाल्यात 2 धाब्याने अगदी आपण पाहताय धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 66 धावा धावफलकावरती आहेत या षटकातील 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे 3 बॉलमध्ये आता गिरवले टीम देखील हाच विचार करत असेल एखादा मोठा फटका चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप वेगवान पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल बरेचशा कालावधीनंतरचा डॉट बॉल देखील आपण पाहताय भडबल टीमकडनं शेवटच्या षटकामध्ये अगदी पाहताय अविनाश त्यानं मात्र अगदी दादागिरी दाखवली या षटकामध्ये हा डॉट बॉल त्याने फेकलाय 1 विकेट त्याने मिळवली आहे 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहतोय फुड्यामध्ये टाकला होता तिथून मात्र चेंडू अगदी खाली राहिला अगदी जमिनीला समांतर समर रन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते अगदी प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावरती आणि नियंत्रणामध्ये इथून गोलंदाजी साकारली जाते ती भडबल टीमकडनं शेवटच्या षटकामध्ये अविनाश आपल्या टीमला कमबॅक हवाय आणि तो मिळवून देत असताना इथे अपील लावली अपील पंचांकडे अपील दाद मागितली जाते पंच सांगतायत नॉट आउट षटक या ठिकाणी समाप्त झालं लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 67 आणि इथून आता टार्गेट असेल ते भडबल टीमच्या अगेन्स्ट 68 या धावसंख्येचं चला नेक्स्ट मॅचचं टॉसकडे आपण जाऊया 68 धावसंख्येचं टार्गेट असेल या ठिकाणी आमचे मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेतून खऱ्या अर्थानं तथास्तु रजा घेत आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत पुनश्च एकदा वाकस ट्रॉफी 2025 मध्ये बरेचसे मान्यवर या स्पर्धेसाठी आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळाले या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी बरेचसे मान्यवर आपण पाहताय मंगेश दादा पवार यांच्यावरती असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थानं वाकसकरांवरचं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर अगदी या स्पर्धेमध्ये बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले आणि बरेचशा ठिकाणी खऱ्या अर्थानं या स्पर्धेची चर्चा देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली अगदी चांगली स्पर्धा नाईट रजनी आपण पाहताय या ठिकाणी वाकस ट्रॉफी 2025 मंगेश दादा पवार यांचं माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे एक देखणं दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे दिमागदार असं आयोजन आपण पाहताय आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आजची या स्पर्धेची 3री रात्र आहे आणि या 3ऱ्या रात्रीमध्ये आपण पाहताय ही सेकंड मॅच पहिली मॅच इथून जिंकली आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं आणि सेकंड मॅच आपण इथून पाहताय 68 धावसंख्येचं टार्गेट असेल आता भडबल टीमच्या नेक्स्ट मॅच आपण इथून पाहणार आहोत JK शेलू आणि धामोते नितीन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे JK शेलू आणि दामोते नितीन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत हे आधी सूचना आपण करत होतो त्याच्यामुळे आता दोन्ही टीम आपण विलंब करू नका लगेच टॉस बॉक्समध्ये या टॉस करण्यासाठी चला बॅट्समन पाठवा भडबल टीम आपले बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत
चला बडबल टीम आपले फलंदाज पाठवा लगेच. कपिल, रोहित आणि स्वप्नील थोडेसे चेंजेस बॅटिंग लाईनअपमध्ये बडबल टीमकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी कॅप्टन आता रणनीती आखताना बॅटिंगमध्ये आपण पाहत आहे, कारण की गोलंदाजी करत असताना भरपूर साऱ्या धाबा हे टार्गेट अगदी 28 बॉलमध्ये इथून कंप्लीट करायचं बडबल टीमला, कारण की अगदी उशिराने दाखल झाले होते. 2 बॉलची इथे पॅनल्टी त्यांना देण्यात आली आहे, त्याच्यामुळे हे टार्गेट तुम्हाला अगदी 28 बॉलमध्ये इथून कंप्लीट करावं लागेल. अगदी गिरवले टीम तुम्ही पाहताय पनवेल परिसरामधून या ठिकाणी खेळण्यासाठी आले, आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर याच परिसरामधील अगदी बडबल टीम तुम्हाला पाहायला मिळते आहे. आणि बडबल टीमचं नाव अगदी या परिसरामध्ये आपल्याला अगदी अव्वल दर्जाचं अगदी पाहायला मिळतं. आणि बडबल टीम ज्या ज्यावेळी मैदानावरती खेळते ना, त्यावेळी कपिल जोमटे हे नाव आवर्जून घेतलं जातं, आणि तो कपिल जोमटे आपल्याला या टीममध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतं. चला दामोते टीम आपला कॅप्टन पाठवायचा आहे. JK11 शेलू आणि दामोते दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचे लगेच. आणि ज्या रस्त्यामध्ये ज्या बाईक लावल्यात त्या बाजूला करा, मान्यवरांच्या गाडी तिथून येते या. आणि इथून आता टायमर लावला जाईल जसा अंपायरचा इथून निर्णय. आणि नक्कीच पुनश्च एकदा जाऊया मॅचकडे. अंपायर सिग्नल, मॅच ऑन. पहिले षटक दीपेश. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय स्वप्नील हलक्या हातानं फुल टॉस बॉलवरती अगदी कट केलाय. थर्ड मॅनमधून बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आमचे ऑफिशियल सांगतायत की हा नो बॉल आहे. नो +4 अशा 5 धावा ह्या अतिरिक्त धावफलकावरती ॲड केल्या जातील. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय फुल टॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्यावरती हलक्या हातानं कट केली. शॉर्ट थर्ड मॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता. आणि पुनश्च एकदा अगदी आपण पाहतोय हा फटका देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डीपमध्ये चालला होता, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इथून धाबा कंप्लीट झाल्यात. एक धाबेतून कंप्लीट झाली आहे. चला दामोते टीम JK11 टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. राजू तरे आपण पाहताय कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. चला दामोते टीम आपला कर्णधार पाठवा, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इथून अगदी आपण पाहतोय 2 बॉलची पॅनल्टी घेऊन बडबल टीम या मॅचमध्ये खेळती आहे. 28 बॉलमध्ये त्यांना 68 धाबा इथून बनवायच्या आहेत. सुरुवात तर चांगली झाली आहे आणि स्वतःला थांबवलं आहे ते अगदी गोलंदाजी करत असताना दीपेशनं. पहिला बॉल इथे चुकीचा डिलिव्हर्ड झाला होता, फुलटॉस होता. नवीन बॉल आहे, ग्रीप करणं थोडंसं कठीण असतं. हातातून बॉल निसटला असावा आणि तिथे फुलटॉसवरती चौकार देखील आला होता स्वप्नीलच्या बॅटमधून. आता ऑन स्ट्राईक रोहित. हलक्याच्याने कट केलाय, हा अगदी बरोबर पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडूला काढलाय. बॉल चाललाय सीमा पार, आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये. हालाय चौकार. रोहितच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जमिनीला गुदगुळ्या करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रत्येक बॉलवरती गिरवले टीम आपण एकत्रित येऊ नका. या ठिकाणी टायमर सेट केला गेला आहे. आपल्याला फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इथून 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. तुमची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फील्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. याच्याकडे कॅप्टन आपण देखील लक्ष द्या. इथून धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. जशी सुरुवात गिरवले टीमची झाली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून अगदी बडबल टीमची सुरुवात देखील पाहायला मिळते.
वेगवान पद्धतीचा बॉल, अगदी आपण पाहताय ओरफिश पद्धतीचा चेंडू होता, परंतु गतिमान चेंडू होता, अगदी वेगानं बीट केलं यावेळी, सरळ निघून गेला यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावसंख्येचा पाठलाग करते बडबड टीम. आपण इथून पाहताय एक चांगली मॅच, एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. इथून पंच सांगतात व्हाईट बॉल, अतिरिक्त बाउन्स. अगदी आपण पाहताय गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिचिंग झाला, तिथून मात्र टेकअप घेत असताना अगदी डोक्याच्या भरून चेंडू निघून गेला. पंच सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हातानं सेन्सेबल क्रिकेट, अगदी इथे हलक्या हातानं एक सिंगल धाबीतून मात्र कंप्लीट केली आहे. माहिती आहे खऱ्या अर्थानं फलंदाज रोहितला. चला जे के शेलूचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. दामोते टीम आपला कॅप्टन लगेच पाठवा. दामोते टीम आपला कॅप्टन पाठवायचे टॉससाठी. आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय दीपेशच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव बॉल आपल्याला इथून पाहायला मिळेल स्वप्नीलच्या विरोधामध्ये. डावकुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील, आणि त्याच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं हाताळत असताना दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय गिरवले टीमकडनं. पहिल्या षटकामध्ये 2 चौकाराचा मार त्याने जरूर खाल्ला आहे. 2 खराब चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले, पण त्यानंतर मात्र अगदी सटीक लाईन अँड लेनमध्ये गोलंदाजी, अगदी ट्रॅकवरती आला आहे. हा चुकता त्याला सापडली. षटक या ठिकाणी समाप्त झाले पहिलं, आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकता बिनबाद 12 धावा, 13 धावा, 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आहे. तेरा धावा झाल्यात. तुमचा 12वा प्रतिनिधी अगदी आमच्या बाजूला आहे, तो देखील काउंटिंग करतोय. आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं खेळण्यामध्ये आपलं मन आहे, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन आपलं चुकलं असेल. 13 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. ना बॅटिंग करणारी टीम आमच्या स्कोररची आहे, ना फिल्डिंग करणारी टीम आमच्या स्कोररची आहे. तो अगदी न्यूट्रल आहे. कॉमेंटेटर, अंपायर आणि स्कोरर हे अगदी न्यूट्रल असतात, ते कोणाचेच नाही, ते अगदी दोन्ही टीमचे असतात. आणि इथून आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय सेकंड पॉवर प्लेमध्ये आपल्याला इथून आता पाहायला मिळेल गोलंदाज राज आलाय. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय त्याच्यासमोर आपण पाहताय तेवढंच तगडं आव्हान आहे स्वप्नील डावकुरे हाताचा विस्फोटक आणि घातक फलंदाज बडबड टीमकडनं. परंतु आता या मैदानावरती तुम्हाला ती टाइम घेतला जातोय फिल्डिंग करणारी टीम. इथे कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले होते. बॅटची एज यष्टीरक्षकाने झेल कॅरी केला आहे, आणि इथे पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला राज पाहायला मिळतोय. चला दामोते टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, आणि जे के शेलू टीमचे कॅप्टन देखील आहेत. मी आमच्या प्रकाश सरांना विनंती करेन की आपण कॉमेंट्री टॉस बॉक्समध्ये या, आणि या दोन टीम दरम्यान टॉस करायचं आहे. संतोष माली आणि त्यानंतर चंद्रकांतजी मिनमिने साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत वाकस ट्रॉफी 2025 मध्ये. शेलू आणि दामोते या दोन टीम दरम्यान टॉस केला जातोय, आणि त्या ठिकाणी अगदी टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेत आमचे प्रकाश सर, ज्यांचा 3 रात्रीमध्ये तुम्ही आवाज ऐकला. अगदी इथे आपण टॉस करतोय, थेट आपण बघू शकाल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच जे के शेलू विपक्षात आपण बघाल धामोते या दोन संघामध्ये. आणि हा नाणेफेकीचा कौल आपण बघू शकतो इथे केला जातोय, तो म्हणजेच आमचे सन्माननीय आदरणीय सचिनदादा धुळे यांच्या शुभासे मात्र टॉस होत असताना आपल्याला बघायला भेटतोय.
तर इथे जे के शेलू संघानं काटाचा कॉल केला, परंतु इथे छापा आलाय, म्हणजेच टॉस इथे दामोदे संघानं जिंकलाय. प्रथम निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि मजा येईल खेळायला. नक्कीच जास्ती काय विचारणार नाही आहे, कारण तिकडे कंटिन्यू सामना देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इथे टॉस गमावला, आता बॅटिंग करायचं. खरं तर जे के शेलू संघ जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच घेणार होतो, परंतु आता समोरच्या संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी खरं तर क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आणि तुम्हालाच जो निर्णय हवा होता तोच निर्णय तुम्हाला देखील मिळाला आहे. आणि त्यामुळे आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा राहतील. धन्यवाद. आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेट इथून आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील बाद झाला आणि त्याच्यानंतर अगदी लगेच आपल्याला रोहित देखील परतताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेट आल्यात बडबल टीमच्या. स्वप्नील बाद झाल्यानंतर अगदी थोडीशी प्रेशराईज झाली आहे बडबल टीम. बॅक टू बॅक विकेट आल्यात, अगदी धावसंख्या तिथेच स्थिरावली आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावसंख्येचं तुम्हाला पाठलाग करायचं आहे. एक मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे, म्हणजे तुम्हाला आता इथून मोठे फटके देखील खेळावे लागतील. स्पीडअप करा सातत्यानं सांगितलं जातं. दोन्ही टीम आपल्यासाठी टायमर या ठिकाणी सेट करण्यात आला आहे. भरपूर उशीर झाला आहे मॅचसाठी, अगदी आपण पाहताय. ऑन साईडला हा फटका चाललाय, सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला उडवलाय बॉल. षटकार. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. 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 इथे फटका फसला हवेमध्ये, मिस टायमिंग आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे मात्र हा अगदी चांगला झेल पाहायला मिळाला. बॅकअपला आले होते, झेल इथून मात्र कॅरी केलाय. गोलंदाजाकडून सुटला होता, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि इथून झेल कॅरी झाला. रंगणार मैदानात चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. तर नक्कीच या चषकाची चर्चा अगदी संपूर्ण रायगडभर होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचा अगदी ओटावरती एकच नाव आहे, वाकस चषक 2025. बरेचसे मान्यवर आणि त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी या स्पर्धेची चर्चा झाली आहे. अगदी या स्पर्धेची आजची तिसरी रात्र आहे आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहताय ऑनलाईनच्या भूमिकेमध्ये देखील जोडले गेलेत. आणि त्यानंतर अगदी मैदानावरती देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येने, परंतु इथे बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय चौकार. डीजे थोडं थांबा. आणि इथे चौकार आलाय. चौकारानं धावफलकावरती आपण पाहू शकता 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर मंगेशदादा पवार यांच्याकडे एक शब्द टाकला होता या स्पर्धेसाठी आणि त्यांनी एका शब्दामध्ये लगेच होकार दिला आणि ही स्पर्धा आपण पाहताय. खऱ्या अर्थानं स्वप्न पाहितलं होतं वाकसकरांनी या स्पर्धेचं आणि ते स्वप्न अगदी सत्यात उतरवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना तर आमचे आदरणीय मंगेशदादा पवार यांनी. आणि पुढच्या वर्षी चला स्पीडअप करा, एकत्रित काय येत आहे प्रत्येक ओव्हरमध्ये ऑफिशियल आपण त्यांना त्या ठिकाणी दंडित करा. इथून धावा जर आपण पाहताय 24
आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील अगदी आपण पाहताय. 16 बॉल आणि आता 44 धावा बनवायच्या आहेत. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता. मिनी हेलिकॉप्टर अगदी अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहू शकता धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 25 या धावसंख्येवरती. कपिल जोमटे जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत ही मॅच खऱ्या अर्थानं बडबड टीम इथून कोणत्याही क्षणी या मॅचला कलाटी देण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे. तो कपिल जोमटे नॉ सेकंडवरती आहे. इथे ऑन साईडला अगदी जोरकास बॅट फिरवले, टर्न केलं, बॉलला डीपमध्ये चाललाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. पुनश्च एकच धाव पाहायला मिळते. पाच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गिरवले टीमकडनं धाबा वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहे. इथे एस टी रक्षकांना चुकी केली आहे. अगदी आपण पाहतोय लिडिंग एस लागली होती, पाठीमागे बॉल निघाला होता. एस टी रक्षकांना चुकी केली, झेल ड्रॉप झाला. मित्रांनो झेल कोणाचा सोडलाय? कपिल जोमटे, ज्याच्याकडे क्षमता आहे कोणत्याही क्षणी या मॅचला कलाटणी देण्याची. अगदी शेवटपर्यंत जर तो या मैदानावरती शेवटच्या बॉलपर्यंत राहिला ना तर ही मॅच कोणत्याही क्षणी आपल्याकडे फिरवण्याची ताकद ठेवणारा कपिल जोमटे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या अगदी विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना दीपेश सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथून डिलिव्हर्ड केला आहे. दीपेशचं कौतुक करायला हवं. सेकंड स्पेलमध्ये तो गोलंदाजीसाठी आला आहे. चांगली गोलंदाजी अगदी आपल्याला पाहायला मिळते. थांबवलं अक्षरशः बडबड टीमला, ज्या बडबड टीमची बॅटिंग लाईन फार मोठी आहे. अगदी तगडी स्टारकास्ट आहे. अगदी चेस करणं त्यांना आवडतं आणि अशा टीमच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीपेशची. इथे पुनश्च एकदा अगदी आपण पाहतोय वेगवान बॉल होता आणि ते फलंदाज बाद आहे. स्वतःहून अगदी क्रीज सोडली आहे, दर्शवलं मी बाद आहे. आणि खेळाडू वृत्ती आहे, कारण की सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळत आलाय. खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवणं फार गरजेचं आहे आणि ते मात्र कपिल जोमटेनं दाखवलं आहे. तो इथून बाद झाला. या मॅचची गोल्डन विकेट आहे. कपिल जोमटे बाद. अभिजित ऑन स्ट्राईक आपण पाहताय. दीपेश सेकंड स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी. इथे चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवला. अगदी आपण पाहू शकता लॉंग ऑनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाबेनं धावफलक अगदी आपण पाहताय आता जाऊन पोहोचलाय 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत ते 10 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 41. 10 बॉलमध्ये 41. बघा 12 बॉल आणि तसं 41चं समीकरण आहे, परंतु 2 बॉलची पॅनल्टी आहे बडबड टीमला. त्याच्यामुळे 2 बॉल इथून मायनस केले जातील. येणारे बॉल आता शिल्लक असतील इथून 10 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 41. तुमची बॅटिंग आहे. चला स्पीडअप करा. गिरवले टीम आपण भरपूर सारा वेळ घेता. आपण पनवेल विभागामध्ये सातत्यानं क्रिकेट खेळता. एक चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं तुम्ही खेळता. तुम्हाला टायमर खऱ्या अर्थानं टाईम काय असतं हे अगदी योग्य माहिती आहे. तुम्ही टाईम वाचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. सातत्यानं ही सूचना आयोजकांकडनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे.
तुम्हाला सांगितलं जातं आहे, तुम्हाला ॲक्च्युली सांगायला देखील वाटलं आणि इथे पंच सांगतायत नो बॉल, नो +1 2 धाबा धावफलकामध्ये ॲड होतील. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 10 आणि 10 बनवायचे आहेत त्या 39 आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्रीडचा ऑन स्ट्राईक फलंदाज इथून आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश. इथे फ्रीडचा बॉल पुनश्च एकदा एज लागली होती, यष्टिरक्षकाने झेल कॅरी केला होता, परंतु फ्रीडचा बॉल आहे, फलंदाज इथून अगदी सेफ आहे. आणि आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील 9 आणि धावा बनवायचे 39. 9 बॉल 39 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठे फटके येणं अपेक्षित आहे आता बडबल टीमसाठी. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चुकीचा बॉल पडला होता, त्यानंतर मात्र अगदी 2 बॉल निर्धाव इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज श्रीतेज, फटका चांगला आहे, अगदी गॅपमध्ये केला आहे, डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. ते मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलोट आला. फलंदाज इथून माघारी परतताना पाहायला मिळेल. प्रेशराईज झाले खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं ना बडबल टीम. इथून मात्र त्या प्रेशरमधनं बाहेर येऊच दिलं नाही आहे गिरवले टीमनं, कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 67 धावा बनवल्या, 68 धावसंख्येचं एक मोठं आव्हान सेट केलं आणि त्या आव्हानाला खऱ्या अर्थानं बचाव करत असताना जे खांबाया श्री गणेश गिरवले या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या धावसंख्येचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे जे खांबाया श्री गणेश गिरवले टीमकडनं. या ठिकाणी मान्यवर आमचे उपस्थित झालेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांना विनंती करूया की या आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. एकदा नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल म्हणजे 2 धावा या धावफलकावरती, 32 धावा धावफलकावरती. आणि इथे आपण पाहत आहे गोलंदाज इथून मात्र चेंज करण्यात येईल, कारण की 2 विमर फेकले त्या गोलंदाजानं आणि ते गोलंदाज मात्र चेंज करण्यात येतोय. येणारे आता बॉल इथून शिल्लक असतील ते 7 बॉल आणि आता 36 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल आणि 36 धावा. 6 बॉलमध्ये तुम्हाला 6 बिग हिट करावे लागतील आणि नेक्स्ट बॉल अगदी फ्रीटचा देखील आहे, त्याच्यामुळे इथून फलंदाजाला देखील संधी असेल मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची. इथून जर का एक मोठा फटका आला तर थोडीशी प्रेशराईज देखील होईल. जय खांबया श्री गणेश गिरवले टीम कदाचित शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं जाईल, परंतु हा बॉल या मॅचचा निर्णायक बॉल असणार आहे. शॉर्ट बॉल होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल केलाय आणि इथे मात्र झेल ड्रॉप आणि फ्रीटचा बॉल देखील होता. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील 6 आणि धावा बनवायचे आहेत त्या 35. 6 बॉल आणि आता 35 धावसंख्येचं समीकरण. या षटकातील 2 बॉल आहेत. समीकरण सांगतोय 2 बॉलची पॅनल्टी आहे ते सांगतोय, तुम्ही खेळा. या षटकातील 2 बॉल आहेत, 2 बॉल बाकी आहेत. आणखीन एक चांगला बॉल या षटकातील एक अजूनही बॉल बाकी आहे. जी 2 धावसंख्येची 2 बॉलची पॅनल्टी होती ती ॲड करून समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचत होतं, परंतु 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये फक्त 4च बॉल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला असतील. ऑन साईडला अगदी आपण पाहता हा फटका अलॉंग दी कार्पेट, तिथे मात्र मिसफिल्ड झाली आहे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आणि ते षटक क्रमांक 4 समाप्त झालं आहे. आता शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 बॉलचा खेळ असेल,
तो बडबल टीमसाठी. आणि जसा स्वप्नील बाद झाला ना, स्वप्नीलला सुरुवात चांगली केली होती, तो बाद झाला. त्याच्या पाठोपाठ रोहित देखील बाद झाला आणि तिथून अगदी बॅकफुटवरती आपल्याला टीम बडबल पाहायला मिळाली. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. गिरवले टीम स्पीडअप करा. अगदी नेक्स्ट मॅच देखील आपल्याला बिग फाईट इथून पाहायला मिळेल. जे के शेलू आणि त्यांच्या विपक्षामध्ये दामोते. अगदी याच परिसरामधील दोन्ही टीम आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. एक जबरदस्त मॅच आणखीन एक पाहायला मिळेल. इथे ऑन साईडला टर्न केलं बॉलला, डीपमध्ये चालला बॉल, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत फक्त एकच धाव. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील धाबा फलकावरती तुम्ही पाहू शकता 35 धाबा, 5 बॉल आणि 33. फटका चांगला आहे हेमंतच्या बाटमधून, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. झेल कॅरी झाला आहे. आणखीन एक विकेट आली आहे. आता 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे आणि धाबा बनवायचा आहे त्या तब्बल 33. या मॅचची पूर्णपणे औपचारिकता बाकी आहे आणि अगदी 2 बॉल आणि आता 33 धाबा बनवायचे आहेत. 2 बॉल 33 धाबा. आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आता इथून शिल्लक आहे. शेवटचा बॉल